काहीतरी ऑगस्टची समिती तयार करून त्यांना व्यवस्थित असं काही आधी पर्यायी व्यवस्था करा, नंतरच अतिक्रमण मोहीम राबवा. विविध पक्ष व नागरिकांच्या वतीने एसडीओ व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. चांदूर रेल्वेतील अतिक्रमण मोहीम स्थगित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आधी पर्यायी व्यवस्था करा, नंतरच चांदूर रेल्वे शहरात अतिक्रमण मोहीम राबवा अशी मागणी करीत आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांच्यासह फुटपाथ व्यवसायी, हॉकर्स, नागरिकांच्या वतीने एसडीओ व मुख्याधिकाऱ्यांना माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी निवेदन दिले. सदर अतिक्रमण मोहीम तात्काळ स्थगित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला आहे. चांदूर रेल्वे शहरात अनेक गोरगरीब नागरिक रस्त्याच्या कडेला टीन शेडचे ठेले, हातगाडी किंवा खाली जमिनीवर छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यात मात्र येत्या काही दिवसात नगरपालिकेकडून चांदूर रेल्वे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची मुनादी फिरविण्यात आली असून 31 ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. परंतु अतिक्रमण कुठल्या भागातील हटविणार आहेत व ऐन सणासुदीच्या दिवसात अतिक्रमण हटविण्याचा उद्देश काय? संपूर्ण शहराचे अतिक्रमण हटविण्यात कुठल्या वरिष्ठांचे पत्र आहे का, असा प्रश्नांचा भडीमार करीत नागरिक एसडीओ कार्यालय व नगर परिषद कार्यालयात पोहोचले होते. शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटविल्यास सणासुदीच्या दिवसात गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवू शकतो. सदरचे अतिक्रमण धारक नगर परिषदकडून दररोज वसूल केला जाणारा कर सुद्धा भरतात. त्यामुळे अतिक्रमण हटविताना त्याआधी त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटविण्यापूर्वी टाउन बेडिंग कमिटी मार्फत सर्व अतिक्रमित धारकांचे सर्वेक्षण करून नोंदणी व परवाने द्यावेत. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असल्यास आधी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व उपजीविकेच्या हक्काचे संरक्षण करूनच कोणतीही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात हॉकर्स झोन तयार करून अतिक्रमित नागरिकांना पर्यायी जागा द्यावी व तोपर्यंत नियोजित सदरच्या अतिक्रमण कारवाईला स्थगित द्यावी. अतिक्रमणाची कार्यवाही झाल्यास संबंधित प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी नेते तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी, भाकप नेते विनोद जोशी, भाकप तालुका सचिव सतीश चौधरी, माजी नगर परिषद सभापती मेहमूद हुसेन, शिवसेना ठाकरे गट नेते बंडूभाऊ यादव, गजानन यादव, भाकप नेते रामदास कारमोरे, भीमराव खलाटे, महादेव शेंद्रे, गजानन पेठे, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष हर्षल वाघ, कमल किशोर पनपालिया, विश्वजित खोडेस्वार, नागरिक सुमेध सरदार, प्रदीप मेश्राम, लवकुश खुणे, राजीव शिवणकर, रोशन हटवार यासह अनेक व्यावसायिक नागरिक उपस्थित होते. शहरात नुकताच नगरपालिकेमार्फत एक भोंगा फिरला की अतिक्रमण धारकांनी आपापलं अतिक्रमण हे 31 तारखेच्या आतमध्ये उचलून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात. आमचं या प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण असं बेकायदेशीर कृत्य करू नये. ज्या लोकांनी स्वतः स्वयंरोजगार तयार करून आपापला रोजीरोटी चालवलेला आहे, इमानदारीनं प्रामाणिकपणे आपलं काम करतायत, 2 नंबरचं काम ते करत नाही आणि एक चांगल्या कामात स्वतःला गुंतवून इच्छा युवा आपला रोजगार शोधून हे काम करतायत, त्यांना असं बेकायदेशीररित्या उचलण्याचा अधिकार शासनाला सुद्धा नाही आहे. आम्ही काही नियमांची बाजू धरून आज या प्रशासनाला निवेदन दिलं की आपण आधी एक समिती गठीत करून या सगळ्याची नोंद करून यांना पर्यायी जागा देणे अपेक्षित आहे. पण आपण असं काहीही न करता एक दंडुकेशाही या पद्धतीनं वापरता तर हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करू आणि जर आपण अशा पद्धतीनं जर पुढे गेलात तर चांदूर रेल्वे वासी सगळे मिळून एक मोठं जन आंदोलन तयार करतील आणि प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन झाल्यास आणि चिघळल्यास पूर्ण प्रशासन जबाबदार राहील.